श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सत्शिष्य कल्याण स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. समर्थ व कल्याण दोघेजण परळीच्या किल्ल्याजवळ आले. पायथ्यास उरमोडी नदी वाहत होती. भोवतालच्या सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यांची रांग अगदी शोभून दिसत होती. वस्ती विरळ होती. समर्थांनी नदी तीरावर मठ बांधले. तेथे सुंदर बगीचा हवा असे त्यांना वाटले. ते निसर्गप्रेमी होते. सौंदर्याचे केवळ भोगतेच नव्हे तर जाणते उपासक होते. कल्याणा, बाग कशी असावी ते सांगतो, असे म्हणून समर्थांनी कल्याणास लिहिण्याची सामग्री काढायला सांगून ते बोलू लागले. प्रसंग निघाला स्वभावे, बागेमध्ये काय लावावे, म्हणून घेतली नावे काही एक. पांढरी फळी करवंदी तरटी, आवळी तोरणी चिंचोरटी, सिकेकाई वाकेरी घोंटी, करज विळस समुद्र शोक. दोडक्या पारोशा पडवळ्या, चवळ्या कारल्या तोंडल्या, घेवड्या कुहिऱ्या खरस मुळ्या, वेली आळू चमकोरे, निंबोरे गोडे निंब, गोरक्ष चिंच लातंब, नाना महावृक्ष तळंब परोपरीची. समर्थ सांगत राहिले. कल्याण लिहित राहिला. अधूनमधून ते सूचना देत, बा कल्याणा, 2 अक्षरे, 2 शब्द, 2 ओळी यामध्ये समानच अंतर असावे. अक्षर गोलाकार हवे, लांबुळके नको. कल्याणाचे अक्षर बिघडू नये व सततच्या लेखनाने तो कंटाळू नये म्हणून समर्थ त्याला वारंवार सूचना देत. 17 कडव्यांचे बाग प्रकरण तयार झाले. समर्थांचे वनस्पतीशास्त्राचे ज्ञान पाहून कल्याण स्तिमित झाला. त्याने विचारले, स्वामी, हे अवघे वनस्पतीशास्त्र कोणत्या समयी पाहिले? कल्याणा, आपुले राजे थोर शिवाजीराजांनी अवघ्या किल्लेकरांना पत्र धाडून वृक्षारोपणाचा सांडणी स्वाराकरवी आदेश दिला. झाडी लावली म्हणजे शोभा वाढते. बाग प्रकरण ते फावले वेळी लिहित राहा. सारे मठ लतावेलींनी सुशोभित हवे. मठ म्हणजे विश्रांती स्थान. ऐसे दुर्लभ शांतीस्थळ व्हावे की आलियाचा तात्काळ श्रमपरिहार व्हावा. बोलणे, चालणे, लिहिणे, राहणे, बघणे, हसणे सारे कसे सुंदर असावे. समर्थांच्या सहवासात कल्याणांची स्वतःचीही काव्यशक्ती पण जागृत झाली. त्यांच्या प्रतिभेस बहर आला. अनेकदा दोघांमध्ये काव्यमय संवाद होई. समर्थ त्याच्याशी ओवीच्या परिभाषेतच बोलत. कल्याण त्यांना ओवीतच उत्तर देई. अशीच परळीच्या मठातील रम्य सायंकाळ. समर्थ व कल्याण बसले होते. समर्थांनी कल्याणास ओवीमध्ये काही प्रश्न विचारले. समर्थांनी बोलावे, कल्याणाने लिहावे. हे सारे प्रश्न त्याने लिहून काढले. त्याखाली स्वतः ओवीबद्ध उत्तरे लिहिली. असा एक कागद त्याने समर्थांच्या हाती दिला. समर्थ कागद हाती धरून वाचू लागले. सांग बा कल्याणा, तुझी स्थिती मज आता. कोण्या योगे कोण्या पंथे ऐक्य रघुनाथा. उपदेशिले ज्ञान ते तुझे अंतरी आले. भेदबुद्धी सर्वही गेली, संशय मावळले. देह स्मृतीचा लोप झाला, कोण मी कळले. ऐसा प्रत्यय झाला की नाही, सांग ये वेळे. तू देह आहे की आत्मा, कोण मज सांग. बद्धमुक्त कोण, कोणा वासनेचा भोग. कैसी स्थिती पाऊनी सेविसी श्रीरंग. रामदासी प्रश्न केला निज अभंग. त्यावर कल्याणांचे उत्तर असे, सुखरूप झालो स्वामी तुमचिया पादसेवे. कल्याणा माझे झाले रंगलो सोहम भावे. चित्त हे वृत्ती माझी चैतन्यी मुरावी. संतोष स्वात्मसुख अनुभव किल्ली दिली. निर्विकल्पी वास झाला अनुभव बोलू बोली. विश्व हे नाही अवघे श्रीराम स्वरूप पाही. ते मी स्वयंभू झालो हे शब्द मावळले. मी तू पण अवघे स्वामी गिळून उगले ठेले. रामाविण वृत्ती माझी आणिक न जाय कोठे. जिकडे तिकडे पाहे श्रीराम माझा भेटे. कल्याण म्हणे सकळ द्वैतपण जेथे आटे. रामदास स्वामी जयी आनंदघन भेटे. असो. साधक हो, परळी गावातील मुक्कामानंतर समर्थ दासबोध लेखनासाठी शिवथरघळ येथे निघाले.
तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.